नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये लिपिक पदासाठी या ठिकाणी भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा चांगल्या आहेत मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी तुम्हाला नोकरी मिळत आहे। कोणती पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल करू शकता। ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून त्या पुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। डिटेलमध्ये जॉब अपडेट्स आपण या ठिकाणी पाहत असतो। ही जी जाहिरात आहे मित्रांनो, ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। सहकारी बँक आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे, स्टेबल जॉब तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो, त्यामुळे प्रयत्न करणे फार महत्त्वाचं आहे। यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, तर कारकून सपोर्ट स्टाफ पदाच्या भरतीकरता आवश्यक सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव यांना खालील रिक्त पदे भरण्याकरता निवड सूची तयार करण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। पदाची माहिती आपण घेऊया। कोणतं पद आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज कशा आहेत आणि त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तर बघा, शैक्षणिक अर्थ त्यांनी सांगितलं आहे, कारकून सपोर्ट स्टाफ अर्थात क्लर्क सपोर्ट स्टाफ पदाचा टोटल 220 जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट होत आहे। लक्षात घ्या, फार महत्त्वाच्या नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। 21 ते 35 वर्ष एज लिमिट सर्वांसाठी राहणार आहे। यामध्ये आवश्यक शैक्षणिक अर्हता बघा, उमेदवार हा मान्य विद्यापीठाचे किमान 50% मार्काने उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा अथवा पदव्युत्तर परीक्षा MSCIT किंवा शासनमान्य संस्थेतून संगणक सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा। कोणत्याही शाखेतून BA उत्तीर्ण तसेच BSc संगणक व कृषी पदवीधारक असलेल्या सदरची अट शिथिल राहील। थोडक्यात जर तुमच्याकडे 50% कोणती पदवी आणि MSCIT सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। इंजिनिअरिंग असेल किंवा BSc संगणक झालेला असेल, कृषी पदवीधारक असाल तर तुम्हाला कॉम्प्युटर सर्टिफिकेटची गरज नाही आहे, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। मराठीमधून आणि इंग्लिशमधून सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे क्वालिफिकेशन, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मात्र पदवी आणि कोणती पदवी 50% आणि MSCIT सर्टिफिकेट असेल किंवा BE इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा BSc संगणक कृषी पदवी असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट MSCIT ची गरज नाही आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो वेतन श्रेणी तुमची कशा प्रकारे राहणार आहे, तर पे स्केल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। इनिशियली तुम्हाला जवळपास 13,000 रुपये पर मंथ प्रोबेशन पिरियड नंतर सॅलरी मिळणार आहे आणि त्यानंतर प्रोबेशन पिरियड नंतर तुम्हाला हा बँकेचा जो वेतन श्रेणी आहे त्यामध्ये सॅलरी मिळेल। यामध्ये ऑनलाईन परीक्षा जी असणार आहे ती कारकून सपोर्ट स्टाफ श्रेणीकरता 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, ज्यामध्ये रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर नॉलेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येईल। त्यानंतर कागदपत्र पडताळणी होणार आहे। त्यानंतर मुलाखत असणार आहे 10 गुणांची, ज्यासाठी तुम्हाला मुलाखतीस बोलवण्यात येईल। लक्षात घ्या, मुलाखतीस गैरहजर राहिल्यास अंतिम निवडीस तुम्ही पात्र राहणार नाही आहे। यामध्ये उमेदवारांची निवड सूची करण्यासाठी जे ऑनलाईन परीक्षेतील गुण आहेत आणि जे काय मुलाखतीचे गुण आहेत यांची 100 पैकी जे असणाऱ्या गुणांपैकी गुणांकक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल। ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा वेळी जे उमेदवार जन्मतारखेनुसार मोठा असेल त्या उमेदवाराचा समावेश अंतिम निवडीत केला जाईल। परीक्षाविधीन कालावधी प्रोबेशन पिरियड हा 1 वर्षाचा राहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा 13,000 रुपये सॅलरी या ठिकाणी मिळत आहे, हे फार महत्त्वाचं आहे। यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला JDC बँकच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मी लिंक सांगितलेली आहे। यासाठी फी मित्रांनो 1,000 रुपये फॉर्म पे आकारलेला आहे, सर्वांसाठी सेमच फॉर्म पे राहणार आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता। या वेबसाईटवर व्हिजिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे आणि त्याच वेळी ऑनलाईन अप्लाय करताना 1,000 रुपये फॉर्म पे तुम्ही भरू शकता। यामध्ये वेबसाईट अर्ज भरणे 19/10/2025 पासून 31/10/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे। परीक्षा दिनांक, त्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक आणि मुलाखत दिनांक हा नंतर बँकेच्या वेबसाईटवर कळवण्यात येईल, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। स्थानिक कॅन्डिडेट असाल किंवा महाराष्ट्रातून कुठे असाल, जवळपासच्या जिल्ह्यातील कॅन्डिडेट असाल तर तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन क्लिक कराल। धन्यवाद।